पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी नंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंते आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत। 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंता मिळून 30,000 कोटींचा कर भरूनही हिंजवडीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे इथले 5 लाख आयटी अभियंते अक्षरशः हैराण झालेत। चाकण एमआयडीसीच्या प्रश्नांसाठी सरकार जशी जागी झाली आहे तशी हिंजवडीच्या बाबतीत सरकारला जाग का येत नाही असा सवाल करत येत्या 6 सप्टेंबरला आयटी अभियंत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। रस्त्यांची दुरावस्था, पाण्याची समस्या, स्ट्रीट लाईटचा अभाव, अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी हिंजवडीकर त्रस्त आहेत। या समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन आणि सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता। हा 9 वर्षामध्ये याचं जागा ॲक्विजिशन पण झालेलं नाही रोड वगैरेचं, आणि याच्यामध्ये फार मोठा रोड नाही, 18 किलोमीटरचा रोड आहे। त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग बनवला गेला, सगळे मिसिंग लिंक बनवले गेले, 2, एक साताऱ्याचा एक लोणावळ्याचा, पण 18 किलोमीटरचा रोड होत नाही आपल्याच्यानी। म्हणजे हे आपण कोण याची रिस्पॉन्सिबिलिटी घेते 9 वर्षात हेच कळायला तयार नाही आहे। रस्ते सोडून जर आपण मुख्यतः बघितलं तर इथली ट्रॅफिक समस्या हिंजेवाडीतली, जे तुम्ही मॅरेटपासून येता फेज 1 पासून, तो रस्ता पूर्ण जाम असतो। सकाळी राधा चौकचा जर रस्ता तुम्ही बघितला बानेर माळुंगे ह्या रोडचा, तर तो रस्ताही जाम असतो। ते सोडून जर तुम्ही उन्हाळ्यातल्या थोड्या भागात गेलात उन्हाळ्यामध्ये, तर त्या भागात आपल्याला लक्षात येतं की पाण्याची समस्या खूप भेडसावते तिथं। अभी तक गवर्नमेंट को ये नहीं लग रहा है कि हिंजेवाड़ी में भी सेम इश्यूज आ सकते हैं, क्योंकि अभी नए कंपनीज तो कोई ज़्यादा आ नहीं रहे हैं, जो हैं वो भी शायद चले जाएंगे, बिकॉज डेली एज अ कम्यूटर टू द ऑफिस ऑल्सो मुझे डेली फ्रस्ट्रेशन होता है रोड पे। आता सुद्धा आम्हाला त्यांनी एक ग्रुप बनवून दिला आहे, ज्यामध्ये आम्ही पॉटहोल्स टाकलं तर ते फिक्स करून देतात किंवा बाकीच्या जे छोट्या गोष्टी ते करून देतात। पण एखादा नवीन रस्ता आहे, प्रपोज रस्ता आहे, ते करण्यासाठी आम्हाला तिथं सीएम साहेबच लागणार आहेत, कारण का शेतकऱ्यांबरोबर तो विषय कलेक्टर साहेबांनी हाताळला पाहिजे, जागा देऊन मार्गी लागली पाहिजे, किंवा PWD मिनिस्टर पाहिजेत किंवा MIDCचे मिनिस्टर पाहिजेत। आता MIDCच्या मिनिस्टरना आम्ही 2-3 वेळा रिक्वेस्ट केली तरीसुद्धा त्यांची व्हिजिट होत नाही। तुम्ही ज्यावेळी चाकणला येता तुम्हाला माहिती आहे ना पुण्यामध्ये अजून कुठल्या इंडस्ट्रियल झोन्स आहेत, काय आहेत, तुम्ही अजूनही हिंजवडी IT पार्कला येत नाही।